तर मिशोवरून मी पार्सल मागवलं होतं ट्रायपॉड. तर म्हटलं त्याचाच रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे असं मस्त बॉक्समध्ये पॅकिंग करून आलेलं होतं. तर चला बघूया कसं आहे ट्रायपॉडचं. तर ह्याच्यासोबत आहे ना एक रिसिप्ट आली होती, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की म्हणजे कसं काय तुम्ही यूज करू शकता, कसं ते हे करायचं आहे. पण एवढं काही हार्ड नाही आहे ते यूज करायला, पण इझीच आहे तसं. तर हे बघा असं मस्त हाईट जास्त आहे त्याची, पण हा आपण छोटा पण होतो तो ॲडजस्टेबल. जसा पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्यासोबत एक चार्जिंगची पिन आलेली होती. त्याची जी लाईट आहे ना ती जर कधी कमी झाली लाईटची चार्जिंग वगैरे, तर त्याला चार्जिंग करू शकतो. आणि हे बघा असं म्हणजे सेल्फी स्टिक म्हणून पण त्याचा यूज होतो आणि जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो आपण त्याला. खूप मस्त प्रोडक्ट भारी भेटलं मला. मी खूप दिवसापासून माझं घ्यायचं चाललेलं होतं, पण काही भेटत नव्हतं व्यवस्थित ट्रायपॉड. आणि खरंच खूप छान भेटलं मला खूप छान वाटलं की एवढं छान ट्रायपॉड आणि इतक्या 353 रुपयामध्येच मला तो भेटला आहे. तर हे बघा त्याला खाली असं सपोर्ट पण आहे. जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो आपण त्याला. जेवढं पाहिजे तेवढे हाईट ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आडवा व्हिडिओ किंवा आपले शॉर्ट्सचे व्हिडिओ असतात किंवा डेली ब्लॉग्सचे जे व्हिडिओ असतात ना, ते पण होतात. ते ह्याच्यामध्ये मूव्हिंग होतो आहे तो. जसा पाहिजे तसं आपण त्याला मूव्हिंग करू शकतो. तो मोबाईल लावून बघितला मी त्याच्यामध्ये आणि खूप मोठी अशी त्याची हाईट आहे. तर त्याच्यासोबत एक ब्लूटूथ पण आलेलं होतं. ब्लूटूथ ह्यासाठी की तुम्ही त्याचं जे व्हिडिओ असतो ना आपल्याला, ते सारखं बटन मोबाईलमध्ये जाऊन क्लिक करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही डायरेक्ट त्याला बसल्या जागेवरती बटन दाबून ते ॲटोमॅटिकली क्लिक होऊन जातो. व्हिडिओ, फोटो काही पण तुम्हाला काढायचं. तर चला मस्त असं प्रोडक्ट मला रिसीव झालं आहे. पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.